गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पंचगंगा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 44 फूट 4 इंचांवर जाऊन पोहोचलेली आहे। म्हणजेच पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीपासून जवळपास 1.5 फुटांनी वर वाहताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाने काहीशी उसंत घेतलेली असली तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही दमदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होणार आहे। सध्या अशीच जर ही वाढ होत राहिली तर काही वेळातच कोल्हापूर शहरातील सकल भागात त्याचबरोबर नदीकाठातील गावांमध्ये हे सगळं पाणी आहे ते घुसण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरला महापुराचा फटका बसतो की काय अशी परिस्थिती तयार झालेली आहे। राधानगरी धरणाचे 6 स्वयंचलित दरवाजे सध्या उघडे आहेत आणि या सगळ्या धरणातून जवळपास 10,000 क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीमध्ये आणि पर्यायाने या पंचगंगा नदीमध्ये होतोय आणि त्यामुळे पुढच्या काही तासामध्ये अजूनही या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ आहे ती होणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि या एकूणच संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर आज कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आले आहे। त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे तो दिला जातो। NDRFची टीम देखील कोल्हापूरमध्ये तैनात करण्यात आलेली आहे। एकूणच जर आपण बघितलं तर 2019, 2021 आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2024ला महापुराचा फटका कोल्हापूरला बसतो की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। सध्या पावसाचा जोर कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये जरा कमी असला तरी धरण क्षेत्रात अजूनही दमदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये पुढच्या काही तासामध्ये वाढ होणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरला महापुराचा फटका बसण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।